खराडी इथं सापडलेल्या शीर हातपाय नसलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झालाय। तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याचं समोर आलंय। झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्या भाऊ आणि वहिनीनं सकीना खानची निर्घृणपणे हत्या केली आहे। अविवाहित महिलेच्या नावावर असलेल्या खोलीसाठी भाऊ आणि भाऊजाईनं निर्घृण हत्या केली आहे। त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फक्त धड नदी पात्रात फेकलं। या प्रकरणी पोलिसांनी भाऊ अशफाक आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। 48 वर्षीय सकीना खान असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। शिवाजीनगर येथील भैयावाडी इथं 10 बाय 10च्या खोलीत सकीना खान, तिचा भाऊ अशफाक खान, हमीदा खान हे तिघही एकत्र राहत होते। सकीना या झाडू काम करत उदरनिर्वाह करत होत्या। सकीना यांच्या नावावर असलेली खोली अशफाक यांना स्वतःच्या नावावर करून हवी होती। त्यावरून या तिघांमध्ये सतत वाद सुरू होते। शेवटी दोघांनीही मिळून सकीना यांना संपवण्याचं ठरवलं। अशफाकनं प्री प्लॅन करून पावसाच्या आवाजात बाजूच्या लोकांना काही न कळता सकीना यांचा गळा ओढून खून केला। इतकंच नाही तर घरातच धारदार शस्त्रानं मृतदेहाचे शीर हातपाय धडावेगळं करून संगमवाडी इथल्या नदी पात्रात फेकून दिलं। खून केल्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली। मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर भांडणाची कल्पना असल्यानं ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली आणि त्यानंतर नातेवाईकांचा तपास करत असताना पोलिसांना या हत्येचा उलगडा झाला। 23 ऑगस्टला रात्री सकीना यांचा गळा ओढून हत्या करण्यात आली। डोकं, हात आणि पाय धडावेगळं केलं आणि नदीत फेकून दिलं। 26 ऑगस्टला खराडी येथील नदीमध्ये स्थानिकांना मृतदेहाचं धड आढळून आल्यानं खळबळ उडाली होती। शीर हातपाय नसलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती। यानंतर पोलिसांनी युद्ध पातळीवर संपूर्ण परिसराची ड्रोनद्वारे पाहणी केली। यानंतर या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन तपास करण्याचा प्रयत्न केला, पण फार यश आलं नाही। अखेर पोलिसांनी माहिती देणाऱ्याला इनाम घोषित केलं। शिवाजीनगरला भैयावाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सकीना गेले काही दिवस दिसत नसल्याची पोलिसांना माहिती दिली। पोलिसांना तपासाची दिशा सापडली आणि सकीना यांचा भाऊ आणि वहिनीकडे चौकशी केली, तेव्हा 64 स्क्वेअर फुटाच्या खोलीसाठी बहिणीचा खून केल्याचं या दोघांनी कबूल केलं। यानंतर पोलिसांनी सकीनाचा भाऊ अशफाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे।